चला तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील अहमदभाई हा पाठ पाहणार आहोत. अहमदभाईंची दाढी सुरेख वाटते की सदा सर्व काळ त्या दाढीवर सकाळची कोमल किरणे पडलेली आहेत. एखाद्या दुर्मिळ दागिन्यासारखी ही दाढी अहमदभाईंना मिळाली आहे. ही दाढी जर कदाचित कुणीतरी चोरून पळवली तर अहमदभाईंच्या व्यक्तित्वाची शान निघून जाईल. इतकेच नव्हे तर गावाचा दिलदार रुबाब परागंदा होईल. अहमदभाईंचा पोशाखही तसाच त्या दाढीची कळाक दरबारी करणारा. गोंडा असलेली उंच लाल टोपी, सोन्याच्या बारीक कांड्यांचा चष्मा, गुडघ्यापर्यंत रुळणारा लांब काळा कोट, त्या कोटाची बटणेही सोन्याच्या मुलाम्याची, सफेद शुभ्र सुरवार आणि रेशमी भरावाचे जोडे, हातात नेहमीच एक काळ्या पॉलिशची गुप्ती, वय 50च्या पुढचे. अहमदभाई बरीच वर्षे आफ्रिकाला होते. अलीकडच्या काही वर्षात ते गावात आलेत. आपल्या जुन्या घरावर सुरेख अशी माडी बांधून राहिलेत. या गृहस्थाला 2 गोष्टींची तुफान वेड. एक गोष्ट गुलाबांची बाग. त्यांनी घरावर माडी चढवण्याच्या अगोदर घरासमोरच्या मळ्यात हर तऱ्हेच्या गुलाबांची बाग उठवली. लाल, सफेद, पिवळे, वासाचे, बिनवासाचे, झुपकेदार अनेक जातींचे गुलाब त्यांनी आपल्या घरासमोर फुलवलेली आहेत. सुंदर दाढी असलेल्या या माणसाला हे गुलाबांचे वेड शोभून दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्तर. अहमदभाई सांगतील ऐसी चीज सिर्फ मेरे ही पास होती. आणि मग ते आपल्या लांब कोटाच्या कुठल्या तरी खिशातून एखादी कुपी बाहेर काढतील. एकटक त्या लहानशा वस्तूकडे पाहत राहतील आणि कुपी खिशात ठेवून देतील. तुम्ही मनगट पुढे कराल कदाचित, पण ते म्हणतील, भाई अत्तर कुपीतच ठेवावं. बाहेर पडलं की त्याची अब्रू जाते. हो, अब्रूही गेली पाहिजे, पण हे अत्तर फार अब्रूदार आहे. याची अब्रू जाऊन चालणार नाही. कारण तुम्हास खोटं वाटेल, पण मी एकदा नेहरूंच्या मनगटाला अत्तर लावलंय. नका, संशय घेऊ नका. सच है. पण काय सांगू बेटा, माझं अत्तर फिकं पडलं. नेहरूंचं मनगटच माझ्या अत्तराहून खुशबूदार होतं. ऐकणाऱ्याला ते कधीच खोटे वाटत नसे. नेहरूंना ज्या कुपीतले अत्तर त्यांनी लावले तीच ही कुपी. पण एखाद्या वेळी हे अहमदभाई असा चमत्कारिकपणा करतात की बोलून सोय नाही. गावातल्या कुठल्याही घरात अगदी प्रातःकाळी जातील आणि म्हणतील, सलाम सांगायला आलोय. ही गुलाबाची फुलं सगळ्या बायकांनी माळा आणि तुमच्या देवालाही घाला. खुदाला खूप आवडतील हो. या अत्तराच्या कुप्या घ्या. आंघोळीच्या पाण्यात अत्तर टाका. अत्तरानं आंघोळ, आनंद करा. अहमदभाई मग त्या घराला अगदी खुश करून चहा घेऊन निघून जातात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावाला अहमदभाईंची गुलाबांची बाग खुली असते. कित्येकांच्या घरी अहमदभाई गुलाबांची फुले घेऊन स्वतः जातात आणि आपल्या नोकराला बजावून ठेवतात. गावातल्या प्रत्येक घरी आपल्या बागेतले गुलाब पोचलेच पाहिजेत. बाग खुदाची आहे. अहमदभाई आपल्या गुलाबांच्या बागेत दिवसभर मग्न असतात. एखादे रोपटे एखाद्या दिवशी फुलले नाही तर ते संचित होतात. त्यांचा चेहरा त्या दिवशी उतरलेला असतो. कुणाच्या घरी लग्नकार्य निघाले की अहमदभाई सर्वात पुढे हजर. ते वराला किंवा वधूला गुलाबांचा गुच्छ देऊन म्हणतात, बेटा इसमें खुशबू है. याची कसम घेऊन सुखाचा संसार कर. बेटा जोडीदाराला गुलाबाच्या फुलासारखा सांभाळ. का कोण जाणे,
गुलाबाचा गुच्छ वधूवरांच्या हाती देताना अहमदभाईंचे डोळे भरून येतात. पण त्या अश्रूत आनंद असतो. 2 जीवांच्या नव्या संसाराबद्दल काही अपेक्षा असतात. हृदयात त्यांच्यासाठी आशीर्वाद भरून आलेला असतो. कधीकधी अहमदभाई लगबगीने गावात येतात. कशासाठी? त्यांच्या रेडिओवर अब्दुल करीम खाँचे गायन लागलेले असते. ते इतरांनी ऐकावे हे सांगायला. गावातल्या लोकांनी, अर्थातच गाण्यातल्या काही दर्दी मंडळींनी ते गायन आपल्या रेडिओवर तोपर्यंत ऐकलेले असते. ते लोक भाईंना म्हणतात, अरे अहमदभाई, तू तुझ्या रेडिओवर स्वस्तपणे गाणं ऐकायचं सोडून आम्हाला मुद्दाम सांगायला का आलास? आम्ही ते ऐकणारच. त्यावर अहमदभाई म्हणतात, कदाचित तुम्ही ऐकायला विसराल म्हणून आलो सांगायला. हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा. धन्यवाद.